गाईस तर आता मी चेंज करून आलोय, फ्रेश झालं हे बघा. आणि सगळ्यांनी शॉर्ट्स घातलेत बिकॉज आम्ही आता राफ्टिंगला निघालोय. आणि माझा हा प्रॉब्लेम झालाय की आता मी बँडेज तर लावले पायाला, पण मला अजून चालायला येत नाही. आणि मी आता शूज कसे घालू राफ्टिंग करताना. हे बघा, आता आम्ही जाणार राफ्टिंगला आणि उद्या सकाळी जाणार आहे जंगल सफारीला. आणि मला शूज घालायचे. सो लेट्स सी की पायाचा कुठं फार ठीक झालाय. अरे आरोही इकडे. सो गाईज वी आर रेडी. आणि आम्ही सगळ्यांनी जस्ट आता आम्ही निघालेलो आहोत राफ्टिंगला. तर तुम्हाला सांगितलंच नसेल आम्ही कुठे नाही. तर गाईज आम्ही आलेलो आहोत कर्नाटक दांडेली. प्रोनाउन्सिएशन नीट येत नाही मराठी शब्दांचे. दांडेली, हां दांडेली करेक्ट आहे. दांडेलीला आलो आहे आणि इथे रिव्हर राफ्टिंग, वॉटर ॲक्टिव्हिटीज. आणि आम्ही दोघी पिंक केलं. ही एकटी वेगळी आहे तिरसली. चला रोही बस लवकर. राफ्टिंग झाल्या. अरे राफ्टिंग, मी राफ्टिंगच करते. जरा थांबा मला सांगू तर द्या. व्हिडिओ याच्यानंतर आता राफ्टिंगला जाणार. राफ्टिंग मधून तिथे बघ ना वॉटर ऍक्टिव्हिटीज. का ग सो गाइस वी आर फायनली हिअर. आणि मी हे करणार मला करायचं आहे. आणि आता मी राफ्टिंगसाठी फायनली निघालो आहे. तर आम्हाला आमच्या रिसॉर्टपासून 20 किलोमीटर्स लांब आहे ही प्लेस. आणि येताना सगळं ग्रीनरी, जंगलच आहे, फॉरेस्टच आहे. म्हणजे यायला खूप छान वाटतंय. सो आय रिकमेंड यू या इथे. मीन्स मी तुम्हाला सांगते तुम्ही येऊ शकता वन डे ट्रिपसाठी. तर छान आहे आणि जवळच आहे कर्नाटक. म्हणजे कराडपासून किती किलोमीटर आहे ग? कराडपासून किती किलोमीटर आहे? कराडपासून 300-350 किलोमीटर आहे. आणि 300 आणि मग सातारपासून 350 कितीतरी असेल. तू किती एक्सायटेड आहेस? एक्सायटेड प्रो मॅक्स. मी आहे पण एका गोष्टीसाठी नाही. तू एक्सायटेड आहेस? मला भीती वाटते पण आता. तिथे एक्सायटेड आहेस? होय म्हणते असे. होय एक्सायटेड आहेस का? तुम्ही किती एक्सायटेड आहे आम्हाला राफ्टिंग करताना? खूपच मला वाटायला लागलं. तुम्ही? हे मला पण नाही पोहा येत. आम्हाला छान वाटतंय तुम्हाला. चला तर गाईज बघू कोण भीतय कोण करतय. मला नाही पोहायला. मी भिणारच नाही. डर के आगे जीत आहे. फ्री आहे का? मी जाऊ शकते का? हो आता जस्ट. वाव गाईज हे बघा. हाफ आर रिसॉर्टपासून ट्रॅव्हल, हाफ प्लस आर रिसॉर्टपासून ट्रॅव्हल करून फायनली आम्ही इथं आलोय. आणि छान वाटतं याला. माउंटेन्स नाही सगळे इथं चालले आहे. कुणाला स्विमिंग येते कुणाला नाही. मला स्विमिंग ये पण मी विसरली आहे. जेव्हा असं धोक्यात जीव पडत तेव्हा ऑटोमॅटिक असं होऊन येतं. पाय ते चालतात. So guys, meet you while we are doing rafting or when we booked our rafting tickets and package after. तर आमच्यासोबत काक पण येणार आहे. तर ह्या पण ह्यांचं चालू आहे जायचं का नाही म्हणते त्या. तुम्ही काय म्हणताय? जायचं का नाही? सगळे जाणार. जे घाबरतात ते पण येणार आहे. त्यांना ओढून नाही जायचं असं माझ्या मैत्रिणीचं मत आहे. हे चला मनापासून नाही. एवढी मोठी मैत्रीण भीती वाटते पाण्याची. मैत्रीण मोठी आहे म्हणूनच भीती.
मला जास्त फिशची भीती वाटते आणि त्यात आवडीनं सकाळी मला फिश दाखवलेत की पाण्यात फिशेस असतात. मग आता मला टेन्शन फिशेस अजिबात वॉटर ॲनिमल्स आवडत नाही. वॉटर ॲनिमल्स. सो गाईज इथे जस्ट आरोही किती वर्षाचे हो? 10 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी जस्ट वन राईड आहे. ती पण सिम्पल बोटिंग आहे आणि मोठ्यांसाठी जास्त आहेत आणि मी मोठ्यांमध्ये येते आय एम सो एक्साइटेड. आणि त्यात जॅकेट्स देणार आहेत, सेफ्टी जॅकेट्स. आणि त्याच्यानंतर इथून खाली आम्ही जाणार. मी राईड राफ्टिंग आहे मी. आणि तिथं इथे फोन ते सगळं ठेवायचं आहे पण ॲज युअर विश तुम्ही घेऊन जाऊ शकता. सो गाईज इथे पूल पण आहे जिथे लहान मुले सगळ्यात लहान मुले आहे आणि त्याचे पॅरेंट्स आहेत जे त्यांना हेल्प करतात. इथं रिसॉर्ट आहे मे बी. ही आहे शिवची राईड. आरोही तुझी राईड. शिव नाही येत असते लय पायाला टोचते. त्यात गाईज मला दुसऱ्या पायाला पण लागला खडा. आउच. बर आता आम्ही आलोय राफ्टिंग करायला आणि आय नो तुम्हाला छोटीने सांगितलं असेल बट मी पण सांगितलं. आणि आता आम्हाला लाईफ जॅकेट देणार. आय डोंट नो सॉरी. अयो हे बघ. ओ माय गॉड. सो लेट मी शो यू. सगळे घाबरायला लागले गाईस पण मी घाबरली नाहीये. लाईफ जॅकेट इथे द्यायला लागलेत. लाईफ जॅकेट आय एम सो एक्साइटेड. माझी टीम रेडी नाही. माझ्या टीमचं नाव आहे कलर्स बिकॉज एव्हरीवन इज इन कलर्स पॅराडाईज. आणि सगळे तिकडे जे मी ते करायचं आहे ना रे गाईस. आय एम सो एक्साइटेड. सगळे माझ्याकडे बघतात बिकॉज मी असं ब्लॉगिंग करते. भेटलेले भिले ते सगळे बिकॉज ऑफ दिस. आणि माझ्या बघा निघालोय. काय माहित काय एक्साइटेड आहे. आणि फिशेस आय फिश दिसायला नको नाहीतर माझा मूड हाफच्या हाफ होईल. त्यांचं बघा. गाईज आता आम्ही रेडी आहोत आमचे लाईफ जॅकेट घालून. हे आहे त्यांचे लाईफ जॅकेट. ऍक्टिव्हिटीजचे व्हिडिओज आणि फोटोज काढून देतात. तिथे 160 1000 आणि मी तुम्हाला व्हिडिओ 3 ऍक्टिव्हिटीज ऍडव्हेंचरचे आणि 5 ऍक्टिव्हिटीजचे काय म्हणतात पैसे घेतले नाही. पॅकेज ओके. आणि हे बघा आणि राफ्टिंग ते आमच्या व्हिडिओचे अजून 2 आहेत ते. राफ्टिंग तुमचं कधी घेतलं जाणार? आधी बेसिक करणार आणि मग राफ्टिंग करून. ओके. बेस्ट ऑफ लक. मी टू. हा बघू. तर गाईज मला पण खूप छान वाटलं. माझ्यापर्यंत दिदी होती तिने मला थोडीशी भीती घातली पण मी नाही भीती. भैया नीचे कुछ नहीं होगा कुछ नहीं होगा. अभी वीडियो स्टार्ट है सर. सभी लोग हाय बोलो. हाय. आगे आ जाओ सर. छोटू
सर इस तरफ देखो क्या आगे आ जाओ आप। उसको उनको लेता हुआ ऊपर ओके गेट डाउन हो जाओ गेट डाउन। सब लोग उस तरफ देखो हाय। ओके फॉरवर्ड 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 गेट अप फॉरवर्ड फॉरवर्ड टीम फॉरवर्ड। ओके पोस्ट में करने का सभी लोग फॉरवर्ड। ओके ओके कुछ नहीं होगा कुछ नहीं होगा कुछ नहीं होगा। तर काय जाता आम्ही राफ्टिंग करून आलो. खूप मजा आली. अजिबात भीती वाटली नाही. आम्ही खूप वेळात गेलो तिथे पुन्हा आलो आणि नंतर आम्ही एक झाडात अडकून बसलो. ते हुशारपर्यंत निघालोच नाही. सो आता जे फोटोज आणि व्हिडिओज केलेत ते आम्ही घ्यायला निघालो आहे. सो वी आर फायनली कम ऑन एक्सपिरियन्स. ओ माय गॉड डॅम कसं होय का माझं मी सांगते. तर व्हिडिओज मी थोडे शहरात घाबरलेले की मला स्विमिंग येत नव्हते आणि माझे पाय खाली ग्राउंड सरफेसला टच होत नव्हते. सो मी त्यासाठी घाबरलेली. आणि माझे ते जॅकेट होतं ना ते माझ्या इथेपर्यंत येत होतं आणि ते जे काय बोलतात होतं काय म्हणतात जे पण असेल ते डोक्यात घालायचं असतं ते इथेपर्यंत होत होतं. मला काही दिसत नव्हतं आणि माझे पाय त्या जॅकेटमुळे अशी मागं नाही पाय पुढे होत होते. मी अशी होत होते मी अशी व्हायचं होतं. मला स्विमिंग करायचं होतं. या ना. हाय राईड सगळ्या मस्त झाल्या. एन्जॉय एव्हरीवन. म्हणून जर आम्हाला भीती वाटली नाही तर आम्हाला टाईम हे लागला. हो माय गॉड मला हे करायचं होतं. आय विल ट्राय. मी बघते हे का. आणि आम्ही काय भूक तर खूप लागली आहे. इथं काय आहे कॅफे आहे पण हे कॅफे नाही आहे. इथं क्लोथ्स आहेत बिस्किट्स आहेत असले कॅफे आहे आणि हे बंद आहे का. हां बंद आहे मे बी. हे येत असे राईड्स आहेत आणि मी त्याच्यासाठी भिलेली बाकी काही नाही. आणि आम्ही जाऊन एका असे झाडं होते ट्रीज होते त्याच्यात जाऊन अडकले आमची बोट. इतका स्ट्रगल केला मग ती कुठं निघली बोट. तिथून परत आम्हाला मग आम्ही तिथं एक जिथनं आम्ही अशा डुबक्या घेत ब्लॉग आहे गाईज करणार अरे बंद आहे ते मी आत्ताच जाऊन आले. मी सांगते आणि काय सांगत होते मी. हां जिथे बरोबर डीप होता ना तिथे आम्ही जायचा प्रयत्न केला फोटोज काढायसाठी. तर आमची बोट सारखी इतकी एनर्जी लागत होती तर इथे येताना एनर्जी आणि बॉडी आणि खाऊन या आणि हां आणि काय नको आहे. आणि स्विमिंग येत असली तर चांगलंच आहे. स्विमिंग नाही असली तर शिकायला लागेल आणि त्याच्यास अजून काय लागेल इथे यायला आणि काही नाही लागणार. आणि जस्ट आपल्या एजचे मेंबर्स असले ना टाईम मज्जा येईल. माझी पहिली बोट होती त्याच्यात होते काकू सचना काकू यश दादा ते होते आणि बाकीच्या बोटमध्ये होते दीदी सँडी ब्रो अवनी रिया दीदी ते होते. मग मला मम्मी उतरल्याने मला बसवली त्या बोटमध्ये. मज्जा आली दोन्हीकडे पण मज्जा आली. म्हणजे मी दोन्ही केलं नाही पण एक केलं पण मज्जा आली एकातच. आणि हां मी आता रिसॉर्टवर जाऊन भेटते. Guys, we are back in our hotel and resort, not hotel. Hotel means building मध्ये. Resort means कोणतरी आहे आधी जे बट आता आम्ही जस्ट असंच आता आम्ही सगळे ड्राय झालेलो आहे कारण
नक्कीच आम्ही पाण्यातलंच उतरलो नव्हतो पण मजा आली, खूप मजा आली.